हॅलो फ्रेंड्स, आज आपण कारल्याचा रस्सा बनवणार आहोत। कारल्याचा रस्सा बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे, चिंचेचा कोळ, खोबरं, लाल तिखट, हळद, धणेपूड, थोडासा गोडा मसाला, मीठ, तीळ आणि गूळ। यामध्ये सगळ्या प्रकारचे रस असतात, त्यामुळे आपण तिखट, गोड, आंबट, तुरट असे सगळे पदार्थ एकत्र आणि गोड हे सगळे पदार्थ एकत्र करून हा पदार्थ बनवणार आहोत। तुम्हाला कळणारही नाही की आपण कडू कारलं खात आहोत। हे जे कारलं आहे ते धुवून चिरून घेतलेलं होतं आणि 2 तास रेस्ट करायला ठेवलं होतं। त्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर आपण त्याला पिळून घ्यायचं, म्हणजे त्याचा सगळा कडवटपणा निघून जातो। तुम्ही नक्की ट्राय करा, ही रेसिपी सगळ्यांना आवडेल। गरम भातासोबत खाऊ शकतो। कारल्यासाठी आपण पाणी पिळून ठेवूया। कारलं बॉईल जेव्हा ते शिजत येईल तेव्हा ते काढून घ्यायचं। त्यासाठी पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। कारल्याचं पाणी काढून घ्यायचं आपण। पाणी कसं आपण आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये शेंगदाणे अर्धी वाटी होते शेंगदाणे आधी थोडेसे भाजून ठेवले होते, पण तरी आता थोडेसे गरम करून मसाल्यामध्ये जाण्यासाठी टाकायचे। सगळे जिन्नस तयार आहेत। चिंचेचा कोळ आणि हे वाटलेलं वाटण। ही भाजी करताना शक्यतो स्टीलचं भांडं वापरावं, कारण जर आपण ॲल्युमिनियमचं किंवा जर्मनचं भांडं वापरलं तर त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि खाण्यासाठी पण चांगलं नसतं। तर मोस्टली तुम्ही स्टीलच्याच भांड्यात फोडण्या देत जा। अजून थोडं भाजायचं आहे कारलं। कारली शिजलेली आहे, काढून घेऊया।
उपास सोडण्यासाठी आपण नो अनियन आणि गार्लिक यासाठी पण आपण हा पदार्थ वापरू शकतो. आता श्रावण मास सुरू झाला आहे, तर तुम्ही